यानंतर पुढची बातमी पाहूयात। अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात ईडीनं पुन्हा आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगवास झाला होता आणि त्यानंतर त्यांनी अनेक वेळा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना जामीन मिळाला नसल्यानं अखेर त्यांनी वैद्यकीय बाब पुढे करत आपला जामीन मिळवला। मात्र आता त्यांची तब्येत चांगली असून ते प्रचार करतायत आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये बोलावून घ्यावं अशा संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात ईडीतर्फे दाखल करण्यात आली आहे। सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेले नेते म्हणजे नवाब मलिक। सध्या नवाब मलिक मानखुर्द विभागातून अजित पवार गटाकडनं निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांच्या या निवडणूक लढवण्याला बीजेपी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा विरोध आहे। सध्या जर पाहिलं तर हे दोन्ही पक्ष त्यांच्या प्रचारात कुठेही पाहायला मिळत नाहीत। असं असलं तरी अजित पवारांनी त्यांना हे तिकीट दिलेलं आहे आणि ते सध्या निवडणुकीच्या रिंगणात तर उतरलेले आहेत। सध्या ईडीकडनं त्यांना याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ही याचिका जी आहे ती नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जेल झालेली होती। या जेल नंतर त्यांनी अनेक वेळेला बेल मिळवण्याचा प्रयत्न केला होता, जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांचा हा जामीन नाकारला गेलेला होता। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा वैद्यकीय बाब पुढे करत जामीन मिळवला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने 30 जुलै रोजी त्यांना हा जामीन दिलेला होता। यामध्ये त्यांनी माझी तब्येत ठीक नाही, माझे एक अवयव निकामी होत आहेत असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते। मात्र त्यानंतर जर बघितलं तर जामीन मिळाल्यानंतर स्वतः नवाब मलिक प्रचार करतायत, निवडणुकीमध्ये धडाडीने सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या मुलाखती देखील जोरदार सुरू असल्याचं देखील पाहायला मिळते आणि याच आधारे ईडीने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली पाहायला मिळते। एक याचिका दाखल केलेली पाहायला मिळते की नवाब मलिक यांनी वैद्यकीय जामीन मिळवलेला असला तरी आता त्यांची तब्येत ठणठणीत आहे, ते निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झालेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना पुन्हा एकदा जेल झाली पाहिजे किंवा त्यांची तब्येत आता ठणठणीत असल्यामुळे त्यांना पुन्हा जेलमध्ये बोलवून घ्यावे अशा पद्धतीची ही याचिका आहे। आणि आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा गेलेली आहे, त्यामुळे नेमकं नवाब मलिकांचं काय होतंय आणि ते ह्या इलेक्शनमध्ये पूर्ण वेळ प्रचार करू शकतात का की मध्येच त्यांना जेलमध्ये जावं लागू शकते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।